या देशात पाण्याची कमी नहीं है, या देशात पाण्याच्या नियोजनाची कमी है। पर मुझे कुछ भी नहीं मिला तो कम से कम 2 देशी दारू का दुकान। आणि मी त्यांना सांगायचो की जोपर्यंत तुम्ही तोडगा काढून एकमत करत नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडत नाही। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आणि संसदेतले माझे सहकारी आदरणीय डॉक्टर सुभाष भामरे, आपले माजी मंत्री आमदार, आपले लोकप्रिय नेते जयकुमारजी रावल, खासदार डॉक्टर अजित गोपछड़े, मंचावर उपस्थित आदरणीय राजवर्धन कदमबांडे जी, काशीरामजी पावरा, आमदार विजय चौधरी, राजेंद्र फडके, बबन चौधरी, नारायण पाटील, धरतीताई देवर, पुणा खडसे, DS गिरासे, द्वाराज निकम, अनिल वानखेडे आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम असल्यामुळे एवढ्या भर उन्हात उपस्थित असणारे सिंदखेडाचे सगळे उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, बऱ्याच दिवसानंतर आपल्या गावामध्ये येण्याची संधी मिळाली। पुन्हा एकदा जुनी आठवण झाली। आज मी जळगाव पासून तर आपल्या गावात येईपर्यंत हेलिकॉप्टरवरून खालून जमीन बघत होतो। या भागामध्ये शिरपूरच्या जवळून वाहणारी नदी, त्यातलं पाणी मी बघितलं, पण शेतीपर्यंत ते काही पोहोचलेलं नाही आहे। मला आठवतं की ज्यावेळी मी जलसिंचनाचा मंत्री होतो केंद्रामध्ये, त्यावेळी डॉक्टर भामरे साहेब माझ्याकडे कमीत कमी 25 वेळा आले। त्यावेळी महाराष्ट्राकरता मी 18,000 कोटी रुपये जलसिंचनाकरता दिले होते आणि त्यामध्ये बळीराजा योजनेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये ज्या प्रकल्पाचं काम 50% पूर्ण झालेलं आहे, पण जे बंद पडलेले आहे त्या प्रकल्पाकरता केंद्र सरकारकडनं निधी मंजूर केला होता। पण त्या लिस्टमध्ये सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन योजनेचं नाव नव्हतं। ते बघितल्यानंतर डॉक्टर भामरे बरेच अस्वस्थ झाले आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या भागातली खूप गंभीर समस्या आहे, काही करा, या योजनेमध्ये हे नाव तुम्ही टाका। मी त्यांना एवढीच विनंती केली की एक पत्र फक्त एकदा प्रधानमंत्र्यांना द्या आणि त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी नृपेंद्र मिश्रा यांना एकदा तुम्ही भेटून समजावून सांगा, माझ्याकडे कागद आला की लगेच मी मंजूर केल्याशिवाय राहत नाही। तसंच झालं आणि भामरे साहेबांनी प्रधानमंत्र्यांची भेट घेतली, नृपेंद्र मिश्रांची भेट घेतली। त्यांनी माझ्याकडे कागद विचारार्थ पाठवला आणि लगेच मी सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आणि मला आज अतिशय आनंद होतो आहे की जवळपास 70% त्याचं काम झालेलं आहे। ही योजना जर तुम्हाला मिळाली असेल तर या योजनेचं श्रेय कोणा एका व्यक्तीला असेल तर ते डॉक्टर भामरे साहेबांना हे मी मात्र आपलं निश्चितपणे आपल्याला सांगतो। या जिल्ह्यामध्ये धुळ्यापासून इंदोरपर्यंत विद्यापीठाच्या मिळाल्या आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जलसंवर्धनाकरता विदर्भामध्ये सातत्याने मी अनेक वर्षापासून काम करतो आहे। विदर्भामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्यांनी आपल्या गळ्यामध्ये फास अडकवला, याचं कारण त्यांच्या मानेला खास सुटली होती म्हणून फास नाही अडकवला। शेतकऱ्यांनी याकरता आत्महत्या केल्या
की कर्जाच्या बोजाखाली कर्ज न देऊ शकल्यामुळे शेतकरी जो होता तो कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो, अशी त्याची अवस्था होती. आणि नाईलाजाने कापूस आणि सोयाबीन या दोन्ही बाबतीमध्ये सातत्याने शेतकऱ्याचा नुकसान झालं. आणि त्यापैकी अनेक वर्ष शेतकऱ्यांनी विशेषतः विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या 5 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याचं कारण काय आहे? याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी. या देशात पाण्याची कमी नाही आहे, या देशात पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. आणि म्हणून आपण या आमच्या सरकारमध्ये आपण हा नारा दिला की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात, हा मंत्र आपण शेतकऱ्यांना दिला. मी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्यामध्ये 36 तलाव बांधले, परभणी विद्यापीठामध्ये तलाव बांधले, बुलढाणापासून तर अजिंठ्यापर्यंत रस्ता बांधत असताना NHI कडनं फ्री ऑफ चार्ज नदी नाल्यांचं, धरणांचं, तलावांचं खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं. त्यातून काढलेला गाळ रस्त्याच्या कामामध्ये आणला आणि जलसंवर्धनाचं मोठं काम झालं. बुलढाणा जिल्ह्यातलं जे सिंचन 19% होतं ते आता 47% पोहोचलं आहे. 22,000 विहिरी चार्ज झालेल्या आहे. आणि आज खऱ्या अर्थाने पाण्यामुळे अशी स्थिती आहे की अजिंठापासून तर बुलढाणापर्यंत धनगर समाजाची गावं आहेत. दरवर्षी धनगर समाजाची सगळी मंडळी परिवारासहित गावं सोडून उन्हाळ्यामध्ये निघून जातात, कारण पाणी नाही. पण मागच्या वर्षीचा पहिला उन्हाळा होता की एकानेही आपलं गाव सोडलं नाही, कारण जलसंवर्धनाच्या कामामुळे त्यांच्या गावात विहिरीला मुबलक पाणी आलं, तलावाला पाणी आलं आणि तिथला प्रश्न सुटला. तुमच्या भागामध्ये 6 नॅशनल हायवे आहे, अनेक हायवेची कामं झाली. मी बऱ्याच वेळा अनेक वेळा सांगितलं, पण जिथल्या लोकांनी फायदा घेतला त्यांनी घेतला. महाराष्ट्र सरकारने, देवेंद्रजींनी त्यावेळी GR काढला आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नदी नाल्यांचं खोलीकरण, तलावांची माती काढणं, पाण्याचं स्टोरेज वाढवणं, त्यामुळे पाणी जमिनीत गेलं, विहिरी चार्ज झाल्या. आणि माझ्या स्वतःच्या घरी चमत्कार झाला. माझ्याकडे 60 एकर जमीन आहे. 1 तास फक्त पंप चालायचा. बावनकुळे साहेबांची क्षमा मागून सांगतो, आमच्या गावात कधी वीज यायची, कधी जायची, कधी यायची, कधी जायची. तुमच्याकडे काय मला माहिती नाही. शेवटी मी आपल्या महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या योजनेतून 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले. आता माझ्याकडे 8 ते 10 तास पाणी आहे. 60 एकराचं सिंचन आहे. एका एकरामध्ये 88 टन ऊस झाला, 10 एकरात 880 टन. आणि सोयाबीन 8 एकरामध्ये 11 क्विंटल पर एकर झाला. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की बाजूला एवढी मोठी नदी वाहते आहे, त्या नदीचं पाणी आणण्याच्या योजना शासनाच्या स्तरावर त्याला प्राथमिकता देऊन आपल्या सरकारने अनेक योजना केल्या, अनेक योजना करणार आहे. पण आपण आपल्या गावामधले नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, तलावांचं खोलीकरण केलं तर आपल्या भागातले हे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि मला याचा आनंद आहे की आपल्या सरकारमध्ये नरेंद्र मोदीजींनी जलसंवर्धनाकरता जलशक्ती नावाचं नवीन डिपार्टमेंट तयार केलेलं आहे. प्रत्येक गावात प्यायला पाणी मिळालं पाहिजे. पूर जे होतात मोठे मोठे, ज्यामुळे गावाचं नुकसान होतं, त्याकरता एका बेसिनचं पाणी दुसऱ्या बेसिनमध्ये घेणं. जसं गंगा कावेरी योजना होती, मी मध्ये मोठ्या 5 योजना तयार केल्या की आपल्या इथलं गोदावरीचं पाणी, पोलावरम नावाचं आंध्र प्रदेशमध्ये 60,000 कोटीचं धरण जवळपास पूर्ण होत आलं, तरी 1300 TMC पाणी समुद्रात जातं. आणि ते जे पाणी जातं ते वाचवून
गोदावरीचं पाणी कृष्णामध्ये, कृष्णेचं पाणी पेनारमध्ये आणि पेनारचं पाणी कावेरीमध्ये घेऊन कर्नाटक, तामिळनाडूच्या एंडपर्यंत नेण्याची योजना तयार केली. म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये भांडण राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या सरकारमध्ये 1970 पासून राज्यामध्ये पाण्याकरता भांडणं होती. या देशात पाण्याची कमी नाही आहे, पण सगळ्यांनी एकमेकाची प्रकल्प अडवून ठेवली होती. 23 पैकी 17 झगडे मी माझ्या काळात मिटवले. सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवायचो, दरवाजा बंद करायचो आणि मी त्यांना सांगायचो की जोपर्यंत तुम्ही तोडगा काढून एकमत करत नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडत नाही. आणि 17 भांडणं मी मिटवलं. मला विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील आपल्या भारत सरकारने येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च प्राथमिकता पाण्याला दिलेली आहे, जलसंवर्धनाला दिलेली आहे आणि निश्चितपणे आम्ही अशा योजना तयार केलेल्या आहे की येणाऱ्या काळामध्ये धुळे असेल, नंदुरबार असेल, या 5 वर्षामध्ये आपल्या इथलं सिंचन कमीत कमी 50% जास्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी योजना तयार केली आहे. जलसंवर्धनाचा कार्यक्रम, तलावांचं खोलीकरण, रुंदीकरण, नद्या नाल्यांचं खोलीकरण, एवढंच नाही तर जेव्हा आपण मायनिंगमध्ये मोठे मोठे तलाव तयार होतात ते पाणी जे आहे ते तसंच पडलं राहतं. आम्ही माझ्या काळामध्ये मी योजना तयार केली की सोलर पंप लावायचे, ते खाणीमधलं पाणी ओढायचं, ते वरती न्यायचं आणि मग त्या पाण्यावर वीजही तयार करायची आणि उरलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवायचं. अशा योजना तयार केल्या. हिमाचल प्रदेशामध्ये अशा योजना तयार केल्या. आणि म्हणून मला आपल्याला विश्वास आहे की या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं जर कल्याण करायचं असेल तर निश्चितपणे आमची पार्टी आणि भारत सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, देश स्वतंत्र झाला. पंडित नेहरूंनी गरिबी हटावचा नारा दिला. त्यानंतर इंदिरा गांधी आल्या, त्यांनी नारा दिला. इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधी आले, त्यांनी नारा दिला. राजीव गांधींनंतर पुन्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी आले, त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. 20 कलमी कार्यक्रम, 5 कलमी कार्यक्रम, गरिबी हटाव, बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि काय सांगितलं की गरिबी हटणार आहे. गरिबी हटली नाही? हटली. हा, एक गोष्ट खरी आहे की ज्यांची हटली त्यांची मान्य केली पाहिजे. काँग्रेसवाल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, चेले चपाट्यांची आणि चमच्यांची मात्र गरिबी जरूर हटली. कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कोणाला मेडिकल कॉलेज, कोणाला BEd कॉलेज, कोणाला DEd कॉलेज, कोणाला प्राथमिक शाळा आणि कोणाला प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार हमी. आणि मग त्यावेळी नारा होता मेरा भारत महान. आम्ही त्याला म्हणलं मेरा भारत महान पर मुझे कुछ भी नहीं मिला तो कम से कम 2 देशी दारू का दुकान, 1 पाव डटाओ गरीबी हटाओ, हो गया विकास. 60 वर्ष काँग्रेसला राज्य करण्याची संधी मिळाली पण गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं नाही. जे काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षात केलं नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मी 10 वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री आहे. तुम्ही मला सांगा की तुमच्या जिल्ह्यामध्ये 2014च्या आधी काय स्थिती होती आणि या 10 वर्षात काय स्थिती आहे. आज केवळ मागील 10 वर्षामध्ये तुमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रस्त्याची कामं केली. आणि रस्त्याच्या कामामध्ये बडवेगिरी नाही केली. कोणी ठेकेदार माझ्याकडे नाही आला का साहेब वर्क ऑर्डर मिळायचा आहे, कृपा करा, हे धंदे नाही केले. 10 वर्षात मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली.
पण ठेकेदारांना सांगितलं की तुम्ही जर काम बरोबर नाही केलं तर तुम्हाला रगडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याही भागात काम करताना अडचणी आल्या, IL&Fचं दिवाळं पिटलं, ठेकेदार बदलले, काम अडकलं. अकोल्यापासून तर तुमच्यापर्यंत येणारा रस्ता, जळगाववरून येणारा, मुक्ताईनगरवरून येणारा रस्ता, सगळ्या रस्त्याचे 12 वाजले. पण आम्ही हरलो नाही, संघर्ष केला आणि आज जवळपास हे सगळे रस्ते पूर्ण केलेले आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हे रस्ते पूर्ण होण्यामध्ये डॉक्टर भामरे साहेबांचं खूप सहकार्य मिळालं. या धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या इथे NH जी लांबी होती ती 341 किलोमीटर होती, जवळपास दुप्पट झाली, आता 590 किलोमीटर झाली. आणि जवळपास धुळे जिल्ह्यामध्येच 6000 कोटी रुपयापेक्षा जास्त कामं मंजूर झाली. यावर्षी पुरत 2 कामं मी मंजूर केलेली आहे. एक रस्ते सुरक्षा अंतर्गत चाळीसगाव जंक्शन, आर्वी शिरूर चाळीसगाव फाटा, सवदगाव फाटा, टेरे सोयगाव फाटा इथे उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचं बांधकाम करायला जवळपास 300 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. धुळ्यातील चाळीसगाव जंक्शन हे 2 राष्ट्रीय महामार्गाचं कनेक्शन असल्याने तिथे अपघात घडतात, तिथेही फ्लायओव्हर व सर्व्हिस रोडचं काम मंजूर केलेलं आहे. या ठिकाणी मालेगावला रिंग रोड, भामरे साहेबांनी वारंवार मागणी केली, 90 कोटी रुपयाचा जवळपास 8 किलोमीटरचा रिंग रोड मंजूर केलेला आहे. धुळे लोकसभा, धुळे ते पिंपळगाव, पुरमेवाडा इथे ब्लॅक स्पॉट होता, 32 कोटी रुपये तिथे मंजूर केलेले आहे. एवढंच नाही तर या भागामध्ये विशेषतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 ROB आणि 2 ब्लॅक स्पॉट रिमूव्हल हे पण कामं बोडरे ते धुळे या 4 पदरीकरणामध्ये आपण घेतले आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशला जोडणारा, दक्षिण भारत यांना जोडणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे धुळे चाळीसगाव इथला प्रवास पण सोयीचा होईल आणि 1 तास वेळेची बचत होणार आहे. गदताड, मेहुणबारे या गावाला बायपास मंजूर करून 2 ROB, 2 ब्लॅक स्पॉट मंजूर झाले आहेत. फगणे ते महाराष्ट्र गुजरात बॉर्डर हा 1000 कोटी रुपयाचा प्रकल्प 92% पूर्ण झालेला आहे. आणि मला विश्वास आहे की आता भामरे साहेब पुन्हा खासदार झाल्यावर ते माझ्याकडे येणारच नाही, कारण त्यांनी जेवढ्या मागण्या केल्या होत्या तेवढ्या मी सगळ्या पूर्ण करून टाकल्या आहेत. मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना या गोष्टीची अपेक्षा आहे की या भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर तयार होतो आणि ज्यावेळी कांद्याला किंमत राहत नाही त्यावेळी कोणी वाली राहत नाही आणि ज्यावेळी किंमत मिळते त्यावेळी एक्सपोर्ट बंद होतं. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की निवडणूक संपल्यानंतर आम्हाला नक्कीच, मी त्या कमिटीचा सदस्य आहे, तुमचा कांद्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही याचं वचन मी आपल्या सगळ्यांना देतो. या 10 वर्षामध्ये प्रगती झाली, विकास झाला. आम्हाला या देशाला जगातला भारताला विश्वगुरू बनवायचा आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे. भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून देशाला मुक्त करायचा आहे आणि गावातल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. आणि जी आर्थिक धोरणं आम्ही स्वीकारलेली आहे, जो उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर वीज पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे आणि दळणवळणाची साधनं पाहिजे. आपल्याला सांगताना मला आनंद होतो आहे की आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, तर आमच्या सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवलं. केवळ ऊर्जादाता बनवलं नाही तर इंधनदाता बनवलं. ऊसाच्या रसापासून, मळीपासून, मक्यापासून, तांदूळापासून इथेनॉल तयार झालं. 300 पेट्रोल पंप आता इंडियन ऑइल उघडून राहिलेले आहे इथेनॉलचे. इथेनॉल, माझ्याकडे इनोवा गाडी आहे जे 100% इथेनॉलवर चालते, 60% वीज तयार करते आणि पेट्रोलच्या तुलना जर केली ॲव्हरेजची तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो. आता तो दिवस दूर नाही आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपली स्कूटर, ऑटो रिक्षा, आपली गाडी, 4 व्हीलर
इथेनॉलवर चालेल, ट्रॅक्टर CNG वर इलेक्ट्रिकवर चालेल आणि आपला शेतकरी जो फवारणी करेल तो ड्रोनमधून करणार आहे, ड्रोनमधून। आता युरिया आणि सुफलाच्या बॅग घ्यायची गरज नाही आहे। परवा मी माझ्या गावामध्ये होतो, आमचा कार्यकर्ता त्याचं कृषी विकास केंद्र आहे। आमच्या गावामध्ये आजूबाजूच्या 4000 एकर आम्ही उसावर पिकावर फवारणी ड्रोनमधून केली। नॅनो युरिया, नॅनो मिश्रखत वापरलं। आपण जेव्हा युरिया आणि मिश्रखत फेकतो हाताने तेव्हा 75% वाया जातं आणि 25% फक्त पिकांना मिळतं। पण आता ड्रोनमुळे नॅनो युरिया आणि मिश्रखत टाकल्यामुळे 4 पोत्याच्या ऐवजी 2 बॉटलमध्ये काम होतं। 1 बॉटल बरोबर 1 बॅग। आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्या इथे 2 ते 3 हजार रुपये एकरी शेतकऱ्याची बचत होणार आहे। कारण बॉटलमधून जेव्हा युरिया ड्रोनने फवारतो तेव्हा 25% फक्त वाया जातो आणि 75% पिकांना जातो। आमच्या सरकारने 15,000 महिला बचत गटांना ड्रोन दिल्या आणि जसे गावामध्ये आता मळणी यंत्र आहे तसे प्रत्येक गावागावामध्ये आता ड्रोन येणार आहेत आणि ड्रोनमुळे फवारणी केल्यामुळे आपला खताचा खर्च कमी होणार आहे। आम्ही गावापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवलं, चांगल्या नर्सऱ्यांकरता योजना तयार केली, चांगले बीज आणायची योजना तयार केली की शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे। शेतकरी अन्नदाता झाला, ऊर्जादाता झाला, इंधनदाता झाला। आता तर मी योजना तयार केली आहे की शेतकरी हायड्रोजन तयार करणार आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमचं सरकारला तुम्ही साथ द्या। आम्ही गावगरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, गावं समृद्ध संपन्न केल्याशिवाय राहणार नाही। जे 10 वर्षात आमच्या सरकारने काम केलं ते 60 वर्षामध्ये काँग्रेस पार्टी करू शकली नाही, म्हणून ते अपप्रचार करतात आहेत, लोकांच्या मनात गोंधळ करण्याचा प्रयत्न करतात आहेत। प्रचार करून राहिले आहेत की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहे। बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही, बदलवू शकत नाही। सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये ऑलरेडी निर्णय झालेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज। घटनेचे मूलभूत तत्व कोणीही प्रधानमंत्री झाला, कोणीही मंत्री झाला, कोणालाही बहुमत मिळालं तरी घटनेचे मूलभूत तत्व बदलता येणार नाही। हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाचे आणि 7 न्यायमूर्तीचा निर्णय आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की घटनेचे मूलभूत तत्व कोणी बदलूच शकत नाही। फ्रीडम ऑफ स्पीच, लोकतंत्र, फंडामेंटल राईट, धर्मनिरपेक्षता ही जी आपली तत्व जी आहे मूलभूत तत्व ती कोणीच बदलू शकत नाही। पण त्याचबरोबर मला सांगताना तुम्हाला या गोष्टीचा आपण सगळे विचार करा की घटनेतला जो बी पार्ट आहे, जी कलमं आहेत ती कलमं मात्र बदलण्याचा अधिकार आहे। आणि या काँग्रेस पार्टीने इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना संपूर्ण घटनेची मोडतोड केली, 80 वेळा घटना तोडली। हे पाप जर कोणाचं असेल तर काँग्रेस पार्टीचं आहे। ज्यांनी घटना तोडली आणीबाणीच्या काळात स्वतःच्या स्वार्थाकरता, ते आज प्रचार करून राहिले आहेत की भारतीय जनता पार्टीवाले 400 जागा याकरता मागतात आहेत की त्यांना बाबासाहेबांचं संविधान बदलायचं। कुठल्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नका। या समाजातली जातीयता, अस्पृश्यता संपली पाहिजे। या समाजामध्ये समता, आर्थिक समता, सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे। कोणीही व्यक्ती हा जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स यांनी मोठा होत नाही, तर आपल्या गुणाने मोठा होतो। याच्यावर भारतीय जनता पार्टीचा विश्वास आहे। या समाजातले जे दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, आदिवासी आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, यांची जोपर्यंत प्रगती आणि विकास होत नाही, त्यांना रोटी, कपडा आणि मकान मिळत नाही, तोपर्यंत आमचं कार्य पूर्ण होणार नाही। हे दीनदयाल उपाध्यायांचं अंत्योदयाचं चिंतन हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार आम्ही नीती धोरणं स्वीकारलेली आहे। गावातलं चित्र बदलवायचं आहे, गावं समृद्ध संपन्न करायची आहेत,
शेतकऱ्याकडे सोलर विजेचा पंप पोहोचवायचा आहे, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करायच्या आहेत, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करायचे आहेत, फार्मर प्रोड्यूस कंपन्या सुरू करायच्या आहेत, ड्रोनमधून फवारणीची व्यवस्था करायची आहे, खताचा खर्च अर्ध्यावर आणायचा आहे आणि कृषी मालावर प्रक्रिया करून जगात तो निर्यात करण्याकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. स्मार्ट शहरं नाही, स्मार्ट विलेज तयार करायचे आहेत. हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही काम करतो आहे, पण हे करण्याकरता आपले आशीर्वाद पाहिजे. डॉक्टर भामरे साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे या भागाच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न केल्याचा मी साक्षीदार आहे. माझ्याकडे 100 वेळा चक्रा मारल्यात आणि म्हणून या मतदारसंघाच्या विकासाकरता पुन्हा एकदा भामरे साहेबांच्या कमळाची बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा, ही हात जोडून विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आपण सगळ्यांनी फक्त त्यांना विजयी करावं, बाकी गॅरंटी माझी आहे, मोदीजींची आहे. धुळे नंदुरबारचं सगळं चित्र बदलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे वचन मी आपल्या सगळ्यांना देतो. आपलं सहकार्य, आपल्या शुभेच्छा, आपले आशीर्वाद भामरे साहेबांच्या मागे ठेवा, ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.